मला वाचायचं शेजाऱ्याला इतका कापूस काऊन झाला मग काय जीव दे तू अर्ध्यानं खत घातला असेल ना म्हणून झालाय त्याचं दुकान इतकं कस काय चालतंय तू रातच्या चलव दिवसा झोप जाय संध्याकाळी शटरवरी करी जाय ह्या डुकरन भोताड तू या दुकानात काय 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 उद्रेक काय मिळत नसतो काय काय ना असं काय सांगू लागलो बाळांतीन हो आज एक मला वाटते शबरीची पुण्यतिथी आहे शबरी मातेची पुण्यतिथी काय पर्व काळ भेटला येवळ तर ते बी सांगू सांगाच येळ आहे किती किलोची पाहिली तुमची रिसोर्टला 21 किलोची आहे तुमची 50 किलोची एक काय विठाला विठाला एक पर्यंत पण बाईनं आनंदानं केलं घाट्या घोंगर लावून झोली टाकल्या शिदोऱ्या जेजुऱ्या केल्या पोराला दागिने केले त्या लेकराला पोरगी वाट लावली दुसऱ्या बाळात पणाल पोरगी 1.5 वर्षाला झाली असू नका येत असती ते एक तिला केलं आनंदाने केलं तिसऱ्या बाळात पणाला पोरगी आल्या 5 वारात पोरगी वाटच लावली बबे बाई आता मै सुनबाई लहान तान लेकरू घेऊन आली आणि 2 बाळातनी एका घरात नसत्यात बाई तू निघ बरं बाई तू निघ तिसऱ्या बाळात पणाला माय कटाळली माय कटाळली माय आणि चौथ्या बाळात पणाला पोरगी याच्या आधीच माईने सांगितलं बबे त्या पाया पडते माझ्या जीवाचा पत्रा झाला बबे पत्रा झाला काय बबे त्या बापाचा स्वभाव तो तुलाच माहित होता म्हाताऱ्यानं माया पिना पाडा बाई आडं भाडं घेतलं बाई त्या बापांनो कवडी इतकी मला किंमत दिली नाही बबे आणि तिकून म्हातारपणी सुख झालं तर काय तू डुरू बाळात पण बबे माझ्या जीवाचा पत्रा कशा हसत्यात बघा कशा हसत्यात बघा कशा हसत्यात आहे का नाही माझ्या जीवाचा पत्रा झाला बबे पत्रा झाला बाई हे बाळात पण तुझ्या घरीच कर कोण म्हणती माहितीये माय स्वप्नात नाही चांगल्याच्या नाही योग्याच्या ध्याना आणि ते 27 दिवस बाळा ते धुवाला 27 दिवस म्हणून नाचे मागे यम विचारायला देवाला यम चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडादार तिथं नाचायला तिथं सुद्धा काम करायला यमानं विचारलं देवा अरे जन्म दिलेली माय कंटाळते याच्या पलीकडे सांगू का अख्खं जीवन कष्ट करून लेकरायसाठी संपत्ती कमवू द्या पण उतार वयात ती संपत्ती खर्चत असताना जर थोडासा मुलांचा पाय घसरला तर त्या बापाला वाटते झालं तेव्हा मारलं असतं तर बरं झालं असतं एक नाही तर याला कमवून ठेवायच्या आधी सगळं सप्त्याला दिलं असतं तर 2 काय कष्ट केले मी काय कष्ट केले किती संपत्ती कमवली आणि बेट लग्न झाल्या बायकोच्या गन पावडर साठी 3 एकर विकली बाय म्हणल्या माय कोणासाठी कमवली संपत्ती पोरायसाठी हेले बांधून देणार आहे का बोखंडीवर पण त्यानं जर चुकीच्या मार्गाने खर्च केली तर राग येतोय राग देवा
जगाचा बाप आहेस तू, जगाचा बाप. हा कोपी तरी निवांतच आहे, हा ऋषी तरी कोणतं पिस लागलं होतं? नवल पिसे, नवल पिस. देवा, अरे बाप पोराचं ऐकणं चुकलं तर त्याला मान्य करीन. तू जगाचा बाप. अर्जुनाला जर रुसला तर सांत्वन करायला, रागावला तर सहन करायला, त्याचा स्वभावच कडक आहे. असं म्हणतो कशा करता? काय गरज आहे चोखोबाराच्या घरी तुला बाळा ते द्वाची? काय गरज होती नाथांच्या घरी तुला हे करण्याची? काय गरज होती मीराबाईच्या इथं? काय गरज होती पांडवाच्या घरी? यमधर्माचे प्रश्नावर प्रश्न पडत होते. एकच उत्तर जगाच्या मालकाच्या तोंडातून पडलं. अंतकरण गदगदलेलं होतं. डोळ्यातून पाणी येत असताना वाट सुद्धा नव्हती, इतकं पाणी डोळ्यातून येत होतं. आणि तोंडातून बोबडी वळत असताना एक शब्द पडला, भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर होतं. भक्तीचं कर्ज, द्रौपदीच्या नामस्मरणाचं कर्ज, अर्जुनाच्या नामस्मरणाचं कर्ज, पहाती पांडवा अखंड वनवासी, भक्तीचं नामस्मरणाचं कर्ज, मीराबाईच्या जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले बाई मी इकत घेतला शा, बाई मी इकत घेतला शा, बाई मी विकत घेतला शा, बाई विकत घेतला शा, बाई विकत घेतला शा. राधा असेल, मीरा असेल, आयुष्यभर त्याच्या श्वासातून, त्याच्या सुंदर गोड हवेतून मिळालेले श्वास, त्या श्वासा इतके नाम मोजलेत. हो, विकत घेतला, इकत 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 इकत. भक्तीचं टोक. काय प्रेम असेल कल्पना करा. लेकरानं जर नाविन्यपूर्ण काम केलं तर आई तोंडावून हात फिरती. नाविन्यपूर्ण काम जर नातवानं केलं तर आजी असे हात फिरून पुन्हा उलटे हात मोडीती. प्रेमाचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक. पण नातू नाही, मुलगा नाही, जातो माहित नाही, नावही श्रीखंड्या नाही, यायनं ठुलत श्रीखंड्या. हो, नाथ महाराजांचं डोकं किती गोड असेल पान. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, लक्ष्मीचाच पती श्रीखंड्या. काय वाणीची ताकद असेल या मोठ्या लोकांची, काय नाविन्य असेल या संतांचं. श्रीखंड्या. आणि तरी त्याचे तळपाय पदरवाला करून पुसावा. काय प्रेम असेल कल्पना करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पूजा करत असताना नैवेद्याचा भात शिजतोय आणि तो भात शिजल्याच्या नंतर एकांतात स्वयंपाक घरामध्ये सोहळा मोडून त्याला पाटावर बसवावा आणि सोन्याच्या पात्रात साखर भात. आई साहेब, देवाला नैवेद्य तू आधी खाय, तू आधी खा, तू आधी खा. श्रीखंड्यानं सांगितलं, आई साहेब मालकाला कळन ना, तुला हरिपंडिताची शपथ आहे, मुकाट्यान खाय. काय प्रेम असेल कल्पना करा. यम धर्माला सांगितलं, हे भक्तीचं कर्ज आहे, हे माझ्यावर ऋण आहे, हे संतांनी केलेलं भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावर आहे. म्हणून ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी,
हे जगाच्या मालकावर भक्तीचं कर्ज आहे आणि या कर्जातून या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच्या घरी नाचायला काम करायला. म्हणून नाचे मागे मागेचा एक पुरावा सांगतो. बळीराम बाबा 10-15 मिनिटात सुट्टी द्या राव, असं इतकं नसते आहे का नाही. एवढं असं चरबटपणा नसतो राव, हिशोबात वागावं माणसानं. महाराज येत राव तुम्ही विठाला विठाला कळण जाताना. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा येतो पुढं. पांडव वनवासात होते. किती नाचतय किती नाचतय किती नाचतय. बाया माहेरात गेल्याच्या नंतर म्हणतात सहज सहज आता मी लय फिरतो ना, मी संसारिक आहे, बायको आहे मला. जर मला बायको नसती तर मी इचकीनं लोक म्हणले असते टाचक्या ते काय लायकी आहे तुला, कस काय इचकीता येत. मी संसारात आहे ना, बोचकारे लागतेत ना मला, त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला. आणि तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतंय ना मला. माय काय गोळ्या थोड्या उडाल्या. पोरगी माहेराला गेल्या एखाद्याने विचारा बबे कस काय बाई, काय सांगायचं सखे, बाई 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 मावनावरा का नाही, मावनावरा का नाही, सगळं मोहच. ऐक तू चंडाळणी गुर खेळ बोलायली काय, ऐकू तू म्हणती. म्हण जाऊ नका असं, पाया पडतो तुमच्या. बाईचा सर्वात मोठा देव आहे कपाळाचा मालक. जगात एक नंबरचा देव बाईचा आपला पती. जगात जगात. आणि जी बाई मालकाला देव मानती त्या बाईला विटेवरचा मालक प्रणाम करतोय. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. ताकद आहे चांगलं वागण्यात. एखाद्या वेळेस भारतीय संस्कृतीतली बाई भजनात नाही आली तरी चालेल, पण कर्तव्यात एक नंबर असावी. तिला जगाचा मालक मानतोय. संस्कृती तुमच्या ताब्यात आहे माझ्या माईंनो. लहान लेकरं वेळेत शाळेत पाठवा, त्यांना वेळेत डब्बा करून द्या. शाळेचा टाइम लक्षात घेऊन वेळेत घरी आलेत का, अभ्यासाला बसलेत का, त्यांच्या बुद्धिवाद त्यांच्या डोक्यात घाला. त्यांना नाना प्रकारच्या सचोट्या द्या, संस्काराचे डोस द्या आणि त्याला मोठं करा. हे तुमचं भक्तीचं टोक आहे. तुमच्याच एका माऊलीच्या पोटी वामन भाऊ, तुमच्याच एका माऊलीच्या पोटी भगवान कृष्ण परमात्मा, तुमच्याच पोटी अर्जुन, तुमच्याच पोटी. युद्धामध्ये ज्याला शुंह म्हणायचे, शुंह हा कर्ण तुमच्याच पोटी. इतकं पवित्र जडवडत ना आहात तुम्ही. फार मोठं टोक आहे तुमचं. जरासं नवऱ्यानं ऐकलं तर माहेरात म्हणती बाई किती कापूस हो द्या. ते इकून आलं की माझ्याच हाताने पैसे ठेवतोय. दुःख वाटतं. आमचे मालक म्हणे जा, आमच्या मुलांचे बाबा म्हणे जा, माझे मालक म्हणे जा, माझे पती म्हणे जा. असं नका गुरख्यावानी बोल जाऊ. जिबीला किडी डसतील तुमच्या, झोपी ती चूड असेल. हो माळोद अंगाव पडन एखाद्याशी सक्रातीच्या दिवशी. असं नका करी जाऊ. हो पाया पडतो तुमच्या. हो इतकं घ्या आजच्या कीर्तनात, काही घेऊ नका, इतकंच घ्या. मालकाला देव मानीचा. हो आमच्या घरचे एके दिवशी म्हणले बाई मला हरिपाठच पाठ करायचा. मी म्हणलं हरिपाठ पाठ करण्याबद्दल काय नाही, पण 2 दिवस झालं मी धोत्र मळाले ते धुईन. ती पुन्हा म्हणलीत नाही हरिपाठ पाठ करायचं. नाही एवढे हसू नका, तसं करीतच नाही माझी बायको. फक्त तुम्हाला राग येईन म्हणून मी माझ्या बायकोवर घेतलंय. गळ्यात शपथ तुमचं सांगायलो. त्याला वाटलं याची अशीच येडी आहे का, मी नाशिकला गेलो असतो काव लावून. किती येडगळ म्हणल्या. म्हणून नाचे मागे मागे. म्हणून नाचे मागे मागे. वनवासात पांडव आहेत. वनवासात पांडव आहेत. बरं कीर्तन कौरक चलू द्याचं खालच्या सांगा बरं. निदान गाऱ्यात बसलेले तर उठा ना, म्हणजे मला कळलं आता मी सोडावं म्हणून.
श्रीराम भाऊ दुकान चलू चलू पिना पाडा तरी आलास का रे? पांडव वनवासात म्हणून नाचे मागे मागे. आता शेवटचा पुरावा मात्र आपुलिया माथा उडवी साकडे पडून येदी काही आपुलिया माथा ह्या कडव्याचा पुरावा राहू द्या. मात्र हे पुढच्या वर्षी हेच अभंग घेऊ आणि हे तिसरं कडवं सोडू आपण. म्हणजे पुढच्या वर्षी याच असं ठरलं नाही का? तसं काय नाही, तसा ताण पडू देऊ नका बळीराम बाबा. काय ताण नाही तुम्हाला. 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, काय ताण नाही घ्यायचं त्याला. वनवासात पांडव आहेत आणि वनवासात द्रौपदीला हात लावायचा नाही. हात लावायचा नाही याचा अर्थ माझ्या माईला कळाला. दुर्शी आहे द्रौपदी. याच्या पलीकडे शास्त्रातली भाषा सांगू, ती रजस्वाला आहे. 4 दिवसाचा प्रसंग आहे. या 4 दिवसाच्या प्रसंगामध्ये द्रौपदी पर्णकुटीच्या बाहेर झोपत होती. वनवासात पांडव कसे राहत होते हे महाभारतातल्या 8 श्लोकात पहा. 8 श्लोकात येन वनाय निर्जनम तरुयाम शाखा पल्लवा निवास्तु पुरुषाना नकुलानां सहदेवशं येन पार्था युधिष्ठिरेषु पांचालयं सुकन्यानां येन पांचाली भयो संगयो. तशा वनात द्रौपदी सांभाळणं किती नाविन्य असेल कल्पना करा. रात्रंदिवस 4 बाजूनं मधात द्रौपदी. पण दर महिन्याच्या 4 दिवसाचा काल बिकट यायचा. भीमाचं डोकं पर्णकुटीच्या दाराच्या थोडं बाहेर आणि पर्णकुटीच्या एका बाजूला द्रौपदी झोपायची. 4 दिवसाचा काल. सकाळी सगळे उठले की गंगेला स्नानाला जायचे. येता येता कधी पाणी पिण्यासाठी भरून आणायचे, तिथपर्यंत ठीक आहे. पण 4 दिवसाच्या कालात द्रौपदीला गंगेवर जाता येत नव्हतं. कारण भारतीय संस्कृतीची प्रणाली आहे. लोक कितपत मानतील, काय मानायचं, हे कितपत खरं हे महाभारत सांगते. एखाद्याला पटत नसेल तर महाभारत काय गिरगावकरनं लिहिलं नाही, ज्यानं लिहिलंय त्याची सोय पाय. ते काय आमच्या बापाची जहागिरी नाही. महाभारत व्यासांचं काव्य, मी सांगत नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी. पुराण बघ बाबा, काय मी थोडं बघ करायला लागलो. महाभारत सांगते. मग या 4 दिवसाच्या कालामध्ये द्रौपदीला गंगेवर जाता येत नाही. मग आंघोळ करायची कशी? पतीनं जर पाणी आणून द्यावा यती भ्रतारे वचम सेव्यायाम अधो पापांबय व्याप्ती. पतीकडनं काम घेतल्याचं पाप लागतंय. म्हणून त्यांनी पाणी आणू द्यायचं नाही. आणू द्यायचं नाही म्हणजे त्या आणीतच नव्हते होते. आणि ते हीच पाणी भरत होती, हीच पाणी भरत होती. मग कोण पाणी आणतंय? कोण आणत असेल पाणी? याचा एक दुसरा एक पुरावा आहे. एका ठिकाणी असा पुरावा ऐकला, काही वेळ कुंती हस्तनापुरात होती, पांडवच गेले फक्त. मधात द्रौपदी प्राप्त झाली. आणि काही असा उल्लेख आहे कुंती सुद्धा सोबत होती. याच्यासाठी शोधा, महाभारतातल्या रुचा शोधा, मग लक्षात येईल तुम्हाला. शोधा रुचा. ऐकायचं नाही. सांगणारे सगळे वाचूनच सांगतेत का याच्यावर पुढा महत्वाचा प्रश्न आहे. जे सांगतेत का ते सगळे वाचूनच सांगतेत का ही बी मोठा प्रश्न आहे ना. त्या ठिकाणी बरं का. आणि मग अशा प्रकारे. आणि आता काय सांगू बरं का, आम्हाला हान काय सांगू तू, आम्ही ऐकायला बसलो ना, आम्हाला विचारितोय काय सांगू तू. मग आणि काय बोलायचं बरं का, 2-4 शिव्या दी. आणि मग तो दुर्योधन उघडात चालला बरं का. त्याला त्याचं शरीर नखापासून शेंडीपासून वज्राचं करायचं होतं बरं का.
आणि काय मग सुदामा माळी नावाचा एक माळी भेटला बरं का. त्याच्या घरी पित्र होते बरं का. आणि पित्रासाठी केळीचे पानं घेऊन जात होता बरं का. आणि मग त्या माळ्याने सांगितलं कमराला केळीचे पानं गुंडाळ बरं का. आणि मग तितकाच दुर्योधन हाडामासाचा राहिला. वाचून सांग जाय रे माणसं मरतीन. पुष्पादिनी भय व्याप्त सुदायंकाल सुदा भवजायन्ते जन्नुर्जंगायत भावाना यतं सूत्र भय नैव स्थिता ऋतुजन्याना सकल सुदा सूत्रमही भय जायन्ते गर्भानायति अनुष्टुपा भय छंद परा भय व्याप्त जने पुष्पादिनी भय माल्यादिनी पुष्पादिनी भय माल्यादिनी जन्नुर्जंगास्ततेव च जन्नुर्जंगास्ततेव च कृतुन्वयतति व्याप्त सुदाना कृतुन्वयतति व्याप्त सुदाना अनुष्टुपा भय जायन्ते अनुष्टुपा भय जायन्ते मृत्तिर भयतति व्याप्त सुदाना जन्नुर्भयतति संगजता नाभि भयतति व्याप्त सुदा नाभि भयतति व्याप्त सुदा गर्भं भयतति आच्छादन गर्भं भयतति आच्छादन. पुढे म्हणू का नैवम गांजा कसम लिखितम नैवम गांजा कसम लिखित. याला बी वाजविलं. मोराचे पंख हातात घ्यायचे लक्ष्मी मातेनं. आणि मोराचे पंख हातात घेऊन भगवान झोपल्याच्या नंतर वृष्णिर्भयतति व्याल सुदाना दृष्टिभवचति जायन्ते आपांपति यन निरभवाना चक्षुरहेतायनो भवा. असा सुपरिमळ करायचा. आणि मग आईसाहेब झोपायच्या. आणि आईसाहेब झोपल्यावर हे उठायचं आणि द्रौपदीच्या उशाला पाण्याची माठ भरून ठेवायचं. सकाळी ती आंघोळ करायची. एके दिवशी कुंतीने विचारलं, धर्मानं विचार केला, भीमानं विचार केला, नकुलानं विचार केला, सहदेवानं विचार केला, अर्जुनानं विचार केला. ही इरवी गंगेला स्नानाला जाती पण 4 दिवस ही घरी आंघोळ करते. आम्ही पाची भाऊ देत नाहीत, सासू देत नाहीत, मग हिला पाणी कोण देतंय. म्हणून नाचे मागे मागे. एके दिवशी भीमानं पल्ल्यावर घेतलं, द्रौपदी तुला 4 दिवस आंघोळीला पाणी कोण देते. तीन सांगितलं मालक कितीतरी वर्ष झाला आपण वनवासात आहे, पण 4 दिवसाच्या काळात मी झोपले असताना झोपीतच माझ्या उशाला कोणीतरी पाण्याचे माठ भरून ठेवते. ते माठ सुद्धा कोण्या कुंभाराकडे तयार केलेला होता ते दुसऱ्या कीर्तनात सांगेल. त्या कुंभाराचं नाव सुद्धा विशिष्ट प्रकारचा कुंभार आहे. पुराणामध्ये 14 कुंभार विशिष्ट आहेत, प्रसिद्ध कुंभार आहेत पुराणामध्ये. त्याच्यापैकी माझ्या वारकरी संप्रदायात गोरोबा काका नावाचे कुंभार फार विशिष्ट फार विशिष्ट फार विशिष्ट. आणि द्रौपदीला पाणी आणून देण्यासाठी मातीचं गाडगं ज्या कुंभारानं घडलं ते द्वापार युगातला कुंभार. त्याचं नाव घरी गेल्यावर बघा. लक्षात घ्या. पान पुराणात 5वीच्या पोराला मोबाईलचं बटन दाबल्यावर त्या कुंभाराचं नाव सापडल, पण ते त्याच्यात घातलेला पाहिजे कुंभार. विठाला विठाला विठाला. आपल्या मोबाईल मध्ये दुसरंच घातलंय त्याच्यामुळे ते कुठून गवसन ते नाही गवसायचं आपल्याला. 14 पैकी एक जगाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा बापचा ढाचा अखंड मडके घडी तोरे. तो सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव. तो एक विधाता आहे. हे 3.5 हाताचे घर तयार करणारा कुंभार. चला पुढे. मालक 4 दिवसाच्या काळात माझ्या उशाला 2 गाडगे भरून ठेवतो. कोण ठेवतो पत्ता नाही. भीमानं सांगितलं द्रौपदी हे वाक्य जर परत हस्तिनापुरात गेल्यावर जर आपल्या विरोधकाला कळालं तर ते काय म्हणतील. आमचं नाक कापल्याची स्थिती आहे. याचा आम्हाला पुरावा पाहिजे. जी मालक. झाडाच्या अडंगी गेली, डोळे भरून आले आणि जगाच्या मालकाला विनंती केली, दादा माझ्या 4 दिवसाच्या कालावधी मला गंगेला जाता येत नाही रे. पण देवा काय तुझी माझ्यावर कृपा असेल. कोण माझ्यावर दया करते या वनामध्ये. कोण माझ्यावर दया करतं मला कळत नाही रे. माझ्या उशाला 2 गाडगे भरून ठेवते. कोण ठेवते. देवानं समोर प्रगट झाले आणि सांगितलं द्रौपदी तुझ्या उशाला भरून ठेवते. तुझं काम होते बस झालं. नाही देवा. एका मालकाच्या अंतःकरणात संशय. त्याचं नाव भीम आहे. त्यांनी मला जबाब देऊन विचारलं कोण ठेवते कोण ठेवते. उत्तर काय देऊ. देवानं सांगितलं द्रौपदी ठेवत असेल कोणी. नाही देवा तुला विनंती आहे तुला विनंती आहे. तुला माझी शपथ आहे देवा तुझ्या कृपेने या वनवासात एवढं आमच्यावर छत्र आहे रे. मागे पुढे उभा राहाय सांभाळीत.
इतकी आमच्यावर तुझी दया आहे रे. पण देवा, घरामध्ये जर ग्रहकल झाला, ग्रहछिद्र झालं, तर प्रपंचातल्या लोकांना तोंड देता येत नाही रे देवा. तुला माझी शपथ आहे, पाणी कोण ठेवते? कडकडाटून मिठी मारली. ताई, हे सगळेजण स्नान करते 4 दिवस, तुला बिना आंघोळीचं कसं ठेवू? माझी शेजारती झाल्याच्या नंतर मी रात्री 1 वाजता येतो आणि तुझ्या उशाला पाणी भरून ठेवतो. म्हणून नाचे मागे मागे, संतांच्या माग नाचायला आहे. ते भक्तीचं टोक सद्गुरू भगवान बाबांनी, ते सद्गुरू वामन भाऊंचं भक्तीचं टोक, आणि या भक्तीचं टोक यांचं उदयाला आले. म्हणून यांच्या पुण्य प्रसंगाला, आठवणीच्या सोहळ्याला आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित लावतो. ही आपली ताकद नाही, आपल्याला पंढरपुरातलं सांगते तिथं जा. कोणाच्या भक्तीचं टोक आहे माहिती आहे? त्यांच्या भक्तीचं टोक. तुमच्या आमच्या मुलाच्या लग्नात आग्रहानं पत्रिका द्यावा लागतात. हातवरी करा, इथल्या किती लोकांना पत्रिका आहेत सप्त्याच्या. तरी पण आपण जमतो का नाही? का जमतोय? कारण यांनी देवावर केलेलं भक्तीचं टोक आहे, यांनी केलेलं नामस्मरणाचं टोक आहे. आणि त्या नामस्मरणाच्या स्थितीमुळे तुम्हा आम्हा सर्वांच्या प्राणात जो आत्माराम आहे, तो आत्माराम जागा होतो. चला महाराजांच्या सोहळ्याला. ही विटेवरचा मालक आपल्याला जागरूक करतोय. किती टोक आहे महाराज. हजारो कोटीची प्रॉपर्टी बापानं पोरासाठी कमावा, तरी त्याचं पटकट्ट त्याचे पित्र घालीत नाही. ही आपली परिस्थिती, ही आपली परिस्थिती, आपली परिस्थिती. आणि एखादं घालीतच असतं तर आम्हाला विचारतं, महाबाप कोण दिशी मेला? म्हणजे जमीन तू खाला सुंबळ्या आणि आमचा पिना पाडी तू हे, तू हा बाप कोण दिशी मेला आम्ही लिहून तो. या आपल्या परिस्थिती आहेत, आपल्या परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात या लोकांचे उत्सव चालतात. याचं कारण काय? यांनी जीवनभर जगाच्या मालकाची सेवा केली, भजन केले. तुमच्या माझ्यासारख्या जनावरासारख्या कुठेही मोकाट फिरणाऱ्या माणसांना रस्त्यावर आणून त्यांना मार्ग दाखवला, सन्मार्ग दाखवला, दयेचा मार्ग दाखवला, ज्ञातीचा मार्ग दाखविला. आणि हे मार्ग दाखवून परोपकारामध्ये जीवन काटलेले, हे परोपकाराचं टोक जगाच्या मालकावर ते बोध झालाय. म्हणून महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाचा जयघोष केला जातो, याचाच अर्थ जगाच्या मालकावर यांचं ऋण आहे. तो संती केला ऋणी. सद्गुरू भगवान बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात, सद्गुरू वामन भाऊंच्या चरणी साष्टांग प्रणिपात. अधिष्ठान दैवत मारुतीराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, अष्टादश संत रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याही चरणी या परिसरातले यती, योगी, जपी, तपी, संन्यासी, महात्मे, साधक, वारकरी, सर्व या परिसरातल्या सर्व वारकऱ्यांना प्रणाम. उपस्थित सर्व श्रोत्यांना, मृदंगाचार्य, गुणीजन मंडळी सर्वांना साष्टांग प्रणिपात. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, तनपुरे महाराज अधिकारी, सर्वदी महाराज मंडळी सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीम आमचे सोमनाथ भाऊ फार सुंदर देतात. भगवंत तुमचंही कल्याण करो. आदरणीय बळजाम महाराजांनी मोठ्या आग्रहाने या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांना सुद्धा प्रणाम करतोय. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा 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 प्रणाम. बरीच नुसता निरोप कळाल्याबरोबर करमाडून प्रभू तात्या असतील, जे श्रीराम भाऊ असतील, बरेच पुन्हा ते समोरचे काका आदी करून सगळी जी काही खूप परिसरातली पंचक्रोशीतली वाटानं सुद्धा मला माणसं बळीराम दादा भेटत होते. पाहिल्याबरोबर म्हणायचे, महाराज चाललेत रे. आपण येत होतो तनपुरे बाबा, काही म्हाताऱ्या चलत होत्या, आत्ताच तर महाराज चाललेत. आणि बाया 1.5 किलोमीटरवर होत्या.
कल्पना करा 2 मिनिटात महाराज इथं पोचला असेल, पण अशा थंडीमध्ये कानाला अंगावर अशा शाली कांबळी घेऊन बायका येत होत्या. किती प्रेम, किती प्रेम. सर्व त्या मायमावल्यांना सुद्धा प्रणाम प्रणाम. एकच मागतो तुम्हाला, माझा पाय लवकर नीट व्हावा इतकाच आशीर्वाद द्या. बाकी सगळं चांगलं आहे. पैशाचा माहिती पाऊस आहे. मला कापूस 530 क्विंटल झाला आहे. पैसे नका देऊ. नाही म्हणजे पाकिट द्या म्हणा. हो पण हो कापूस जा. तुरी बी लय मोठ्या. आपलं खळं लवकर झालं नाही का रे? परभणी जिल्ह्यात तुरीचं खळं मग लवकर झालं. हो मग म्हणजे रानातली तूर. मला येत असते का तूर? हो म्हणजे आहे फक्त आशीर्वाद. म्हणजे कसं उभं राहून कीर्तन असा असा जो माझ्या ज्ञानोबा आहे तो कवरायचा असा उल्हास येतो. इथं नाचता येतं ना. एखाद्याच्या लग्नात नाचलं लोक म्हणते गबाळ्या नाचायला. इथं मजा असते असं आतमध्ये नाचून नाचू नाचू कीर्तनाची अंगी. तशी गोष्ट असं होईल नीट देवाच्या कृपेने. काय ताण नाही. होत राहत असते, चलत राहते. भोग तर जगाच्या मालकाला चुकला नाही. आपलं काही एखाद्या जन्मातलं पाप असेल त्याच्यामुळे तंगड गुतून पडले. काय ताण नाही. हो तरी देवान मला कालच्या 4 फेब्रुवारीला वापस केलं मागच्या 19 मधल्या. हो देव म्हणला यमाले यमड्या ते जरा रगीलवाणी बोलते त्याला वापस कर. हो डॉक्टरनं सांगितलं होतं ते मेलं म्हणून. हो पण नंतर पुन्हा जिता झालो. कसं काय झालो काय माहीत. मग नंतर मला जालन्याला हुशे साहेबांनी खूप माझ्यावर उपचार केले. उपकार आहेत त्या माणसाची. येता येता आम्ही तिथूनही आलोत. हुशे साहेबांनी खूप माझ्यावर, मला वाटतं तात्या तुम्ही आलते भेटायला बरीच महाराज मंडळी. म्हणून बलराम दादा सर्व श्रोत्यांना पुनश्च प्रणाम करतो. काय पकवाद वाजिलं काय 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 हो देवानं असा माणूस पुढच्या जन्मात भेटा. पण मी माणूस आणि तुम्ही बाई म्हातारा. हो मी नाही बाई होणार रे बाबा. आपण गळ्यात शपथ मी नाही बाई होणार. चांगले माणसाची जोड लागली पाहिजे. हो ना मस्त छान. पण वाक्य नीट लक्षात ठेवा. मी बॉच. गोड पकवात गोड. खरंच खरंच भगवंताची कृपा असते. कोणाला काही येत असेल. काही वाजितं, कोणी ढोलकी वाजितं, कोणी रेले डबकं वाजितं. काय काय त्याच्या कला आहे आता. कोणी काही कोणी तुंतून वाजवायले, कोणी काय वाजवायले. पण माणूस पकवाद माझ्या ज्ञानोबा आहे तुको भरायचं. धन्यवाद. गाडेकर महाराज असतील, गावातले आमचे सोपान महाराज असतील आदरणीय, आमचे कृष्णा महाराज असतील, कराड महाराज असतील, नितीन महाराज.